नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर. युवा संवाद या चॅनलच्या माध्यमातून आपण आज रोजी जो विषय बघणार आहोत तो आहे घटस्फोटाचा. घटस्फोट, ज्युडिशियल सेपरेशन किंवा डिवोर्स अशा वेगवेगळ्या अर्थाने आपण या विषयाकडे बघतो. आणि घटस्फोट जी प्रोव्हिजन आहे, ही प्रोव्हिजन्स नेमकी काय आहे, तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर कुठल्या ग्राउंडवर तुम्हाला घटस्फोट घेता येतो, याबाबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत. भारत देशामध्ये साधारणपणे हिंदू समाजाची संख्या जास्त आहे, त्यानंतर मुस्लिम समाज, त्यानंतर ख्रिश्चन, त्यानंतर पारशी आणि त्यानंतर मग स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये जे काही लोक येतात ज्यांनी विवाह केला आहे स्पेशल मॅरेजमध्ये, अशा लोकांसाठी तो स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे. तर ह्या प्रत्येक कायद्यामध्ये डिव्होर्स घेण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत. आता खरं जर आपण बघितलं तर हिंदू धर्मामध्ये किंवा ख्रिश्चन, मुस्लिम या सगळ्या धर्मांमध्ये डिव्होर्सला ही तत्वतः मान्यता नाहीच, परंतु त्यामुळे डिव्होर्स हा काही पद्धत अस्तित्वात नव्हती. परंतु जेव्हा संसार करताना दोन वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये जे काही मतभेद असतील, त्यांच्यामधलं जे काही ताणतणाव असेल, त्यांची जी वैचारिक जी काही भूमिका वेगवेगळी असेल, अशा वेळेस त्यांना एकत्र संसार करणं हे शक्य नसतं. आणि म्हणून त्या काळामध्ये त्या धर्मातल्या लोकांनी आपले काही नियम आणि अटी तयार केले होते आणि त्यानुसार त्यांचे पर्सनल जे लॉ होते, हिंदू पर्सनल लॉ असेल, मुस्लिम पर्सनल लॉ असेल, ख्रिश्चन पर्सनल लॉ असेल, या माध्यमातून डिव्होर्सची प्रोव्हिजन केली जात होती. परंतु बदलत्या काळानुसार जेव्हा या अडचणी, या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजासमोर यायला लागल्या, त्यावेळेस मात्र डिव्होर्स घेण्याबाबतच्या तरतुदी आणि प्रोव्हिजनच्या बाबतीत सरकार आणि कायदेतज्ञांनी विचार सुरू केला आणि त्यानंतर मग डिव्होर्सचा कायदा सुरू झाला. आता डिव्होर्स हा कसं दोन पद्धतीने घेता येतो. तर पहिली जी पद्धत आहे ती आहे म्युच्युअल डिव्होर्स. म्हणजे जेव्हा दोन पक्ष आपसामध्ये ठरवून त्यांची जी काही विवाह जो झाला आहे, हा विवाह त्यांना विच्छेदन करायचा आहे किंवा संपुष्टात आणायचा आहे, अशा वेळेस हे दोन्ही पक्ष आपले एक दुसऱ्याचे विचार विनिमय करून, आपल्या टर्म्स आणि कंडिशन ठरवून किंवा आपले जे काय अटी शर्ती असतील या फिक्स करून कोर्टासमोर जेव्हा आपला दावा दाखल करतात, तो दावा असतो म्युच्युअल कन्सेंटमध्ये, म्हणजे सहमतीने घटस्फोट घेण्याचा. तर हा संमतीने घटस्फोट घेण्याचा जो काही प्रकार आहे, हा प्रकार हिंदूंमध्ये सुद्धा केला जातो, मुस्लिमांमध्ये केला जातो, ख्रिश्चन जो असतील त्यांच्यामध्येही केला जातो, पारसी असतील त्यांच्यातही केला जातो आणि स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये. यांची प्रोव्हिजन वेगवेगळी आहे, यांचे सेक्शन्स वेगळे आहेत, परंतु म्युच्युअल कन्सेंटमध्ये आपल्याला डिवोर्स हा घेता येतो. आता हा म्युच्युअल कन्सेंटचा एक भाग आहे की जे दोन्ही पार्टी जर राजी खुशी असतील आणि त्या दोघांना जर संसार करायचा नसेल तर ते आपसात संमतीने मेहरबान कोर्टासमोर आपला दावा दाखल करून किंवा आपला अर्ज दाखल करून संमतीने घटस्फोटाचा अर्ज मंजूर करून घेऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे की त्यातली एक पार्टी जी आहे तिला डिव्होर्स घ्यायचं आहे आणि दुसरी पार्टीला डिव्होर्स घ्यायचा नाही आहे. अशा वेळेस काय होतं की मग अशा वेळेस काय करायचं, एकाला डिवोर्स पाहिजे दुसरीला डिवोर्स नाही, तर मग त्यावेळेस ते लोक कोर्टामध्ये आपला अर्ज दाखल करतात आणि हा अर्ज जो असतो हा कॉन्टेस्टेड डिवोर्स म्हणून ओळखला जातो. मग याच्यामध्ये काय होते, हा एकतर्फी घटस्फोट मागण्याचा प्रकार असतो आणि तो घटस्फोट जो मागतो त्याने त्याची जी काही बाजू आहे ती कोर्टासमोर मांडली पाहिजे आणि दुसऱ्या पार्टीने त्याला येऊन उत्तर दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हा डिवोर्सचा एक दुसरा प्रकार जो आहे हा या अशा पद्धतीने घेतला जातो. आता विवाह हा एक पवित्र असं नातं आहे आणि त्याच्यामुळे त्याला तोडणं हे काही योग्य नाही असा सगळ्या धर्माच्या लोकांचा विश्वास होता आणि त्याच्यामुळे घटस्फोटाच्या बाबतीत लोकांचा विश्वास नाही. आणि मग जर समजा दोन वेगवेगळ्या विचारांची माणसं असतील, दोन वेगवेगळ्या संस्कृतीमधली माणसं एकत्र आली असेल आणि त्यांचे जर वैचारिक पटतच नसेल, ते एकत्र संसार करणं त्यांना शक्यच नसेल किंवा त्यांना एकत्र राहणं सोयीस्कर नसेल, मग अशा वेळेस ते लोक घटस्फोटासाठी अर्ज कोर्टाकडे देऊ शकतात आणि मग त्याच्यासाठी काही अटी केलेल्या आहेत. आता यातली सगळ्यात महत्त्वाची जी अट आहे की मग तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर तुम्हाला काही कोर्टाने ठरवून दिलेले जे नियम आहेत किंवा ज्या अटी आहेत, जे काही ग्राउंड्स आहेत, त्या ग्राउंड्स तुम्हाला फुलफिल करायला लागतील. आता घटस्फोट कुणाला मागता येईल तर दोन्ही पार्टींना मागता येईल.
घटस्फोट जेव्हा कॉन्टेस्टेड करतात तर ते मुलगी जी काय बायको असेल ती सुद्धा घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकते, जो नवरा मुलगा असेल तोही घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकतो. परंतु हे दाखल करताना काही अटी शर्तींचं पालन त्यांना करायला लागेल. आता ह्या अटी शर्ती आपण थोडक्यात बघूया. आता ह्या ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, पारशी, स्पेशल मॅरेज ॲक्ट या सगळ्यांमध्ये काही ज्या ग्राउंड्स आहेत हे कॉमन ग्राउंड्स आहेत. काही ग्राउंड्स आहेत ते स्पेसिफिक त्या समाजासाठी किंवा त्या धर्माच्या अनुषंगाने आलेले काही ग्राउंड्स आहेत. परंतु जे ग्राउंड्स आपण या ठिकाणी बघणार आहोत हे सगळ्या समाजाच्या लोकांना लागू आहेत आणि त्या ग्राउंडच्या आधाराने तुम्हाला घटस्फोटाचा अर्ज दाखल करता येतो. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग असा आहे की क्रूरता. जर पती आणि पत्नी यांच्यामध्ये जर एक दुसऱ्यांना ते क्रूरतेने वागवत असतील, ते क्रुएल्टी करत असतील, त्याच्यावर मारहाण करत असतील, हिंसा करत असतील, त्याचा अपमान करत असतील, शिवीगाळ करत असतील तर याला म्हणतात क्रूरता. तर या क्रूरतामध्ये वागवणारे कुठलाही पक्ष जर असेल तर ज्याला क्रूरतेने वागवला जातो तो पक्ष त्याच्या विरोधात घटस्फोटाचा अर्ज मेहरबान कोर्टामध्ये दाखल करू शकतो. दुसरं आहे की दोन्ही पार्टींपैकी कोणीतरी एकाने त्याग करून देणं. कुठलंही कायदेशीर कारण नसताना जर एका पार्टीने दुसऱ्या पार्टीचा त्याग केला असेल आणि तो साधारणपणे 2 वर्ष त्यांच्याकडे येत नसेल, त्यांच्याशी संपर्कात नसेल, त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं शारीरिक मानसिक संबंध प्रस्थापित करत नसेल तर अशा वेळेस ती पार्टी मेहरबान कोर्टासमोर घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकते. त्याच्यानंतर दुसरा जो ग्राउंड आहे, तिसरा ग्राउंड तो धर्म परिवर्तन. या दोन्हींपैकी कुठल्याही एका व्यक्तीने जर आपला जो आहे तो धर्म त्यागून दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला असेल तर अशा वेळेस मात्र त्या दुसऱ्या पार्टीला त्याच्या विरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल करून घटस्फोट घेता येऊ शकतो. त्याच्यानंतर त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट्स आहे की हे दोन्ही एकत्र यापैकी कुठलाही ग्राउंड नाही. परंतु समजा एकापैकी दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला लैंगिक आजार झाला असेल, कुठला तरी HIV सारखा किंवा जो संसर्गजन्य आजार असेल किंवा तो त्याच्या शारीरिक संबंध आल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो, असा आजार जर एखाद्या व्यक्तीला जळला असेल किंवा लागला असेल तर तो त्या आजाराच्या ग्राउंडवर तुम्हाला डिवोर्स मागता येतो. त्याच्यानंतर जर का त्याच्याबरोबर राहणं त्याला त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असेल किंवा त्याच्याबरोबर राहणं त्याला शक्य नसेल तर अशा वेळेससुद्धा तो डिवोर्ससाठी हे करू शकतो. दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की जर त्याने संन्यास घेऊन टाकला असेल, त्याला संसार करायचा असेल, त्याने संसाराचा त्याग करून टाकला असेल, त्याने किंवा तिने या दोघांपैकी कोणीही जरी त्याला संसार सोडून दिला असेल आणि संसार सोडून संन्यास मार्ग निवडला असेल आणि तो गृहस्थाश्रम सोडून जर तो संन्यास जीवन व्यतीत करत असेल तर ह्या ग्राउंडवर सुद्धा तुम्हाला घटस्फोट घेता येतो. अनैतिक संबंध जर प्रस्थापित केले असतील दोन्ही पार्टीपैकी कोणी, तर अनैतिक संबंधाच्या बाबतीत आता 2018-19 मध्ये 20 मध्ये काही सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिले की त्या ग्राउंडवर काही तो गुन्हा ठरत नाही. परंतु हा एक ग्राउंड ठरतं डिवोर्ससाठी. पती किंवा पत्नी यांनी विवाहबाह्य जर संबंध स्थापन केले असतील आणि ते संबंध जर स्थापन सिद्ध झालं तर मात्र त्यांचा विवाह हा विच्छेद होऊ शकतो किंवा त्यांचा घटस्फोट होऊ शकतो. याच्याच बरोबर जो काय आहे की जर त्याने त्याच्यावर काही महिलांसाठी स्पेशली 2-3 सेक्शन्स ग्राउंड याच्यामध्ये दिले आहेत की जर एखाद्या व्यक्तीवर असा काही गुन्हा रजिस्टर झाला असेल, जसा रेप असेल किंवा त्याने असा गुन्हा केला असेल की त्याला फाशीची शिक्षा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते, अशा वेळेससुद्धा पत्नी ही त्याच्या विरोधामध्ये घटस्फोटाचा दावा दाखल करू शकते. आता हे झाले काही ग्राउंड्स की ज्याच्या आधाराने तुम्हाला घटस्फोट एकाच्या विरोधात दुसऱ्याला मागता येऊ शकतो. म्युच्युअल असेल तर याची काही गरज नाही. म्युच्युअलमध्ये तुम्ही फक्त किमान 1 वर्ष एक दुसऱ्यांपासून वेगळं राहावं आणि दाखल केल्यानंतर 6 महिन्याचा आत जो कुलिंग पिरियड असतो, या कुलिंग पिरियडमध्ये जर तुमच्यामध्ये काही एकोपा झाला नाही तर मग तुमचा डिवोर्स होऊन जातो. मात्र हा कंटेस्टेड डिवोर्समध्ये तुम्ही या कुठल्याही ग्राउंडचा खाली कोर्टामध्ये अर्ज केल्यानंतर साक्षी पुरावे तपासले जातात. आता हा अर्ज कुठं दाखल करायचा, तर ह्या अर्ज दाखल करण्याच्या काही नियम आणि नियमावली कायद्यामध्ये देऊन ठेवलेलं आहे. आता त्याचा पहिला जो नियम आहे की जिथं तुमचं लग्न झालं असेल, ज्या गावाला तुमचं लग्न झालं ते एक जे स्थळ असतं तिथल्या कोर्टामध्ये तुम्हाला हा दावा दाखल करता येतो. किंवा मुलगी ज्या ठिकाणी राहत होती
तिचे आईवडील जिथं राहतात त्या ठिकाणच्या कोर्टामध्ये ती घटस्फोटाचा दावा दाखल करू शकते. किंवा मुलाचं जे घर असेल, जो त्याचा नेटिव्ह प्लेस असेल, तो तिथेही त्याचा दावा दाखल करू शकतो घटस्फोटाचा. किंवा दोघांनी मिळून ज्या ठिकाणी शेवटचा म्हणजे वेगळे होण्याचा आधी जे दोघं एकत्र ज्या ठिकाणी राहत होते त्या शहरात सुद्धा ही लोक घटस्फोटाचा दावा दाखल करू शकतात. आता ज्या ठिकाणी फॅमिली कोर्ट ॲक्टप्रमाणे फॅमिली कोर्ट आहे त्या ठिकाणी हे लोक फॅमिली कोर्टामध्ये आपला दावा दाखल करतील. परंतु ज्या ठिकाणी फॅमिली कोर्ट नाही अशा वेळेस मग तुम्हाला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सिनियर डिव्हिजन यांच्याकडे हा दावा दाखल करता येतो. आता हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे जर आपण बघितलं तर सेक्शन 13B आणि सेक्शन 13(1)IA आणि सेक्शन 14, 15, 16 या सेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ग्राउंड्सवर तुमचे घटस्फोटाचे दावे दाखल करतात. आता मुस्लिम डिझोल्युशन जो ॲक्ट आहे त्याच्या 1939चा याच्या सेक्शन 2 प्रमाणे तुम्हाला घटस्फोटाचा दावा दाखल करतात. तर हा घटस्फोटाचा जो दावा आहे हा तुम्हाला या सेक्शन 2मध्ये दाखल करून हा जो कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो मुस्लिम समाजामधला हा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला संपुष्टात आणता येऊ शकतो. ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट जो आहे तो इंडियन ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट 1869च्या सेक्शन 10 सबक्लॉज 2मध्ये आपल्याला डिझोल्युशन ऑफ मॅरेजचा दावा दाखल करता येतो किंवा घटस्फोटाचा दावा दाखल करता येतो. पारसी मॅरेज ॲक्ट जो आहे या पारसी मॅरेज ॲक्टचा सेक्शन 29मध्ये 32मध्ये 32A आणि 32B सुद्धा आपल्याला पारसी मॅरेजमध्ये दाखल करतो. आता 32B जो आहे तो हा म्युच्युअल कन्सेंटमध्ये पारसी मॅरेज ॲक्टमध्ये आपल्याला दाखल करता येतो. आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट जो 1955चा आहे या स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये जर दोन वेगवेगळ्या धर्मातल्या आणि दोन वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी जर विवाह केला असेल तर मग यांच्यासाठी सेक्शन 27, 27(1), 27(1)A, 27(2), 28 हा म्युच्युअल कन्सेंटसाठी आहे. तर या सेक्शनमध्ये तुम्हाला घटस्फोटाचा दावा दाखल करता येतो. आता घटस्फोटाचा दावा दाखल केल्यानंतर तुम्हाला साक्ष, पुरावे हे सगळ्या गोष्टी जे काही कायद्याच्या नियमाप्रमाणे असतील ते तुम्हाला दाखल करता येतील. आता हा जो काही आपण एक बाजूला बघतो की जर जोड्या किंवा विवाह हे देवाने वरून बनवून पाठवले असतील तर मग हा घटस्फोटाचा दावा टाकणं काही योग्य नाही. पण समजा तुमच्या व्यक्तिमत्वाला, तुमच्या करिअरला, तुमच्या अस्तित्वाला जर दुसऱ्या व्यक्तीपासून धोका निर्माण होत असेल, तुम्हाला त्याच्याबरोबर जगणं अशक्य होत असेल, तुम्हाला त्याच्यावर राहणं शक्य होत नसेल तर मात्र मग या ठिकाणी ह्या कायदेशीर प्रोव्हिजनप्रमाणे तुम्हाला घटस्फोटाचा दावा किंवा ज्युडिशियल सेपरेशनचा दावा किंवा तलाक किंवा डिवोर्स हे तुम्हाला दाखल करता येऊ शकतो. आता मुस्लिम समाजामध्ये आपल्याकडे मुस्लिमांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. तर त्यांच्यामध्ये सुद्धा मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बरेच गोष्टी त्यांनी घटस्फोटाच्या वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये अस्तित्वात आहेत. मी तुम्हाला डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट 1939 सेक्शन 2 प्रमाणे तुम्हाला कायदेशीर ज्युडिशियल सेपरेशनचा दावा दाखल करता येतो, तो डिग्री मिळवतो. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा मुस्लिम पर्सनल लॉमध्ये काही गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आहेत. आता त्यांना मान्यता नाही, परंतु एक माहिती म्हणून मी तुम्हाला सांगते, तलाक ए रजस, तलाक ए बेन ह्या काही आहेत, तलाक ए सुन्नी, तलाक ए बिदाल, तलाक ए हसन, तलाक ए हुसन अशा स्वरूपाच्या काही जे आहेत ते आहे तलाक ए बिद्दत, तलाक ए जिहर या माध्यमातून सुद्धा तलाक देतात. तलाक ए त्वफीन नावाचा एक प्रकार आहे. आणि कन्सेंट, म्युच्युअल कन्सेंटमध्ये खुलानामा किंवा मुबारकनामा हे दोन्ही याच्यामध्ये अस्तित्वात आहेत. आणि त्याच्याप्रमाणे ते लोक काही प्रॅक्टिसमध्ये जातात. पण हल्ली आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यामध्ये अमेंडमेंट केलं की ह्या पर्सनल याच्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला सोडून देता येणार नाही. आणि ते सोडून देता येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला कोर्टामध्ये जायलाच लागेल. आणि पारसी जो ॲक्ट आहे त्या पारसी आणि ख्रिश्चन ॲक्टमध्ये सुद्धा काही तरतुदी आहेत. आता ख्रिश्चनांमध्ये जो आहे तो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की त्यांना ॲडल्टरी हा प्रकार त्याच्यामध्ये आला पाहिजे, की त्याचा विवाहबाह्य संबंध आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ख्रिश्चन मॅरेज ॲक्टमध्ये एक आता. आणि 2 वर्षाचं त्याला त्याचं डिझर्टेशन हे आवश्यक आहे. साधारणपणे जर आपण डिवोर्स ॲक्टमध्ये आपण बघितलं आणि डिवोर्स घेणं जर आपल्याला कोर्टात जायचं असेल तर मात्र हे जे काही मी ग्राउंड सांगितले ते हे ग्राउंड तुम्हाला सगळ्या धर्मामध्ये जवळजवळ सारखे, थोड्याफार प्रमाणात फरक आहे. आणि डिवोर्स घेण्यासाठी तुम्हाला
नोटराईज डॉक्युमेंट्स करणं किंवा पंचांसमोर हे करणं हे आजच्या कायद्याच्या याच्यामध्ये बसत नाही. अशा पद्धतीने कुठलंही बेकायदेशीर काम करू नये. जर तुमचं पती पत्नींमध्ये कुठल्याही प्रकारचं वैचारिक आणि भांडणं होत असतील किंवा तुमचे वैचारिक मतभेद होत असतील, तुम्हाला जगणं सुसह्य होत नसेल, अशा वेळेस मात्र तुम्ही तुमच्या स्थानिक कोर्टामध्ये डिवोर्सचा दावा दाखल करून जे काय जो विवाह संबंध तुमचा प्रस्थापित झाला आहे, जो कुठल्या कायद्याने असेल किंवा कुठल्या याच्याबद्दल, आता विवाह करताना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करतो. गंधर्व विवाह असेल, आनंद विवाह असेल, रजिस्टर मॅरेज असेल, सप्तपदी असेल, तर या कुठल्याही पद्धतीने जर तुम्ही विवाह केला असेल तर तो जो विवाहातून निर्माण झाले जे काही संबंध असतील ते संबंध तुम्हाला डिवोर्सच्या या कायद्याप्रमाणे संपुष्टात आणता येईल. मला असं वाटतं की या डिवोर्सच्या संदर्भामध्ये जी काय माहिती तुम्हाला अपेक्षित होती किंवा जी आवश्यक होती ती मी देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय ॲडिशनल किंवा जास्तीची माहिती आवश्यक असेल तर तुम्ही आपापल्या परिसरातल्या वकिलांशी संपर्क साधून तुम्ही ह्या कायद्याच्या संदर्भामध्ये माहिती घेऊ शकता. मी ही ढोबळ मनाने वरवरची माहिती दिली. हा कायदा फार मोठा आहे, फार किचकट आहे आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने अनेक याच्यामध्ये रुलिंग पास केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही एखाद्या कायदेशीर कन्सल्टंटचा याच्यामध्ये त्यावेळेस सल्ला घ्यावा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या केस फाईल करावी. धन्यवाद.